नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राज्यसभेमध्ये गुरुवारी संध्याकाळी भाषण झालं. खरं तर लोकसभेमध्ये त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी त्यांचं त्याच वेळेला भाषण होणार होतं, पण विरोधकांनी प्रचंड गोंधळ सभागृहामध्ये घातला आणि नरेंद्र मोदींनी काही करून बोलू नये अशा पद्धतीचा प्रयत्न केला आणि तिथे अशा पद्धतीचा गोंधळ घातला गेला की काहीतरी निश्चितपणे घडावं, जेणेकरून देशभरामध्ये चर्चा होईल, मोदींची बदनामी होईल. हा सगळा उद्देश लक्षात ठेवून विरोधकांनी त्या ठिकाणी गोंधळ घातला होता आणि त्यातून नरेंद्र मोदी यांना मग जे लोकसभा अध्यक्ष आहेत ओम बिर्ला, त्यांनी अशा पद्धतीची विनंती केली की तुम्ही सभागृहात जाऊ नका, कारण तिथे अधिक गोंधळ होण्याची शक्यता आहे. आणि त्या पद्धतीने मग नरेंद्र मोदी हे सभागृहात आले नाहीत आणि ते भाषण होऊ शकलं नाही. मग राज्यसभेत त्यांचं गुरुवारी भाषण झालं. आता अशा पद्धतीची भाषणं नरेंद्र मोदींनी अनेक वेळेला केलेली आहेत. प्रत्येक अधिवेशनामध्ये ही भाषणं होत असतात. आत्ता हे सगळं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि त्याच्यामध्ये राष्ट्रपतींनी जे अभिभाषण केलं त्याला उत्तर देताना किंवा त्या अभिभाषणावर सगळेच सदस्य बोलत होते आणि त्याचा समारोप या भाषणाने झाला. तर त्यावेळेला नरेंद्र मोदींनी हे जे भाषण केलं, अशा पद्धतीची भाषणं अनेक वेळेला केलेली आहेत. पण या भाषणाचं काय वैशिष्ट्य आहे? हे भाषण जे आहे ते केवळ नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार, त्यांनी केलेली कामं, विकासाची कामं असतील किंवा भारताला कोणत्या दिशेने न्यायचे या दृष्टीने केलेले प्रयत्न असतील, हे सांगणारं फक्त भाषण नाही. ते भाषण काँग्रेस, प्रामुख्याने गांधी कुटुंबीय, इंडिया अलायन्सचा हा नंतरचा भाग झाला, पण प्रामुख्याने काँग्रेस आणि गांधी कुटुंबीय जे आहेत त्यांच्याकडून नरेंद्र मोदींचा जो काही द्वेष इतकी वर्ष सुरू आहे त्याला दिलेलं एक उत्तर आहे असं म्हणता येऊ शकतं. म्हणजे अनेक जण त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण करतील, पण हे गांधी कुटुंबाकडून सातत्याने जो द्वेष होतोय त्याला दिलेले उत्तर आहे असं आम्हाला वाटतं. याचं कारण या संपूर्ण भाषणामध्ये हा सगळा मुद्दा जो आहे तो प्रामुख्याने पंतप्रधानांनी अधोरेखित केलेला आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की काल म्हणजे बुधवारी, आम्ही हा व्हिडिओ बनवतोय तो बुधवारी जेव्हा नरेंद्र मोदींना भाषण करू दिलं नाही, त्याच्यामागचं कारण काय होतं? तर राहुल गांधींना त्या सभागृहामध्ये बोलायचं होतं, पण ते कशावर? तर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर नव्हे, तर मुकुंद नरवणे जे भारताचे माजी लष्कर प्रमुख आहेत त्यांच्या अप्रकाशित पुस्तकातल्या काही दाखल्यांवर, उतार्यांवर त्यांना बोलायचं होतं. पण त्याला परवानगी दिली गेली नाही, कारण ते पुस्तकच प्रकाशित झालेलं नाही. फक्त त्यावर कुठल्या तरी मॅगझिनमध्ये छापून आलेलं आहे, त्याच्यावर किंवा त्याच्या आधारावर राहुल गांधींना बोलायचं होतं आणि त्याला परवानगी दिली गेली नाही. 2 वेळा त्यांनी प्रयत्न केले. त्याच्या आधी मंगळवारी ते बोलू इच्छित होते, बुधवारी त्यांना बोलू दिलं गेलं नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याला बोलू दिलं गेलं नाही, तर आम्ही पंतप्रधानांनाही बोलू देणार नाही असा एक पवित्रा विरोधकांनी घेतला आणि त्यांनी जबरदस्त गोंधळ घातला. प्रामुख्याने काही महिला खासदार ज्या आहेत, म्हणजे काँग्रेसच्या असतील, इंडिया अलायन्सच्या असतील, त्या तिथे पंतप्रधान जिथे बसतात लोकसभेच्या सभागृहामध्ये, तिथे त्या महिला बॅनर घेऊन उभ्या राहिल्या आणि त्यामुळे नरेंद्र मोदी तिथे येऊ नयेत किंवा आले तर त्यांना या गोंधळाचा सामना करावा लागेल, आमचा सामना करावा लागेल, या अर्थाने त्या सगळ्या खासदार होत्या. त्यांना मागे करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला, पण त्या तिथे अडून बसल्या. अशा पद्धतीने पहिलीच ही वेळ होती इतिहासातली की पंतप्रधानांना बोलू दिलं गेलं नाही. बाकी सगळे सदस्य बोललेले आहेत अभिभाषणावर, पंतप्रधानांची बोलण्याची वेळ आहे लोकसभेत, पण त्यांना बोलू दिलं गेलं नाही. धन्यवाद प्रस्ताव शेवटी दिला गेला मोदींनी न बोलताच. ही पहिल्यांदाच वेळ आली आणि याचं कारण काय होतं? तर केवळ नरवणेंच्या पुस्तकातले दाखले आम्हाला वाचून दाखवता आले नाहीत किंवा त्या माध्यमातून काही राजकारण करता आलं नाही, हा उद्देश नव्हता. तर नरेंद्र मोदींबद्दलचा जो अफाट द्वेष आहे त्याच्यामुळेच हे करण्यात आलं, हे त्याच्याहून दिसून येतं. मोदी या भाषणामध्ये म्हणाले की गेली 25 वर्ष
म्हणजे ते मुख्यमंत्री झाले 2002मध्ये, तेव्हापासून ते आत्ता पंतप्रधान असेपर्यंत सातत्याने संसदेमध्ये त्यांना शिव्यांची लाखोली वाहण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री असताना ते संसदेचे सदस्य नव्हते, तरी त्यांना शिव्या दिल्या जात होत्या. आणि आता पंतप्रधान झाल्यावर सुद्धा ती परंपरा काँग्रेस आणि त्यांच्या समविचारी पक्षांनी सुरू ठेवली, हे मोदींनी सांगितलं. आणि अर्थात हा द्वेष जो आहे तो का लपलेला नाही, पण आता त्या द्वेषाने परिसीमा गाठलेली आहे, त्याने मर्यादा ओलांडलेली आहे. केवळ सरकार मोदींचं आहे किंवा भाजपाचं सरकार आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आहे तो त्यांच्या पाठीशी आहे म्हणूनच हा द्वेष नाही आहे किंवा म्हणून हा विरोध नाही आहे. हा विरोधाचं रूपांतर द्वेषात झालं आहे आणि तो द्वेष भाजपाचा नाही आहे तर मोदींचा द्वेष आहे. इथपर्यंत ही मर्यादा गेली. याचं उदाहरण आपल्याला देता येऊ शकतं. आता आपण पाहिलं की एप्स्टीन फाईलचा सध्या मुद्दा सुरू आहे किंवा या पुस्तकाचा नरवणेंच्या, त्यावरून काँग्रेसने आपल्या स्वतःच्या एक्सवरच्या हँडलवर काही व्हिडिओ बनवले AI निर्मित. हे व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये मोदी कसे घाबरलेले आहेत, ते घाबरून कसे ट्रम्पना फोन करतायत आणि आम्ही तुमच्याशी डील करायला तयार आहोत, काही करून डील करा आमच्याशी, अशा पद्धती विनवणी करतायत आणि मग ट्रम्प त्याला मान्यता देतात, हे कुठेतरी दाखवणारा एक व्हिडिओ तयार करण्यात आला. तसाच नरवणेंच्या बाबतीतल्या पुस्तकातल्या दाखल्याचाही व्हिडिओ करण्यात आला. हे सगळं कोण करतं? अशा पद्धतीने कधी विरोध होत नाही. विरोध धोरणांचा होऊ शकतो, धोरणांच्या त्रुटींचा होऊ शकतो, दोषांचा होऊ शकतो. मोदींची नीती जी आहे किंवा मोदी सरकारची नीती आहे त्यावर काहीतरी चर्चा होऊ शकते, त्याला विरोध होऊ शकतो, अत्यंत कठोर विरोध होऊ शकतो. पण हे जे काही व्हिडिओ बनवले त्यातून दिसून येतो तो म्हणजे मोदींचा द्वेष, सरकारचा द्वेष नाही आहे, तो नरेंद्र मोदींचा द्वेष आपण करतो आहोत हे दिसून येतं. आणि याआधी सुद्धा अशा पद्धतीचे मीम्स मोदींच्या संदर्भातले बनवले गेले. कशासाठी बनवले गेले? तर मोदींचा द्वेष, त्यावरच नरेंद्र मोदी या संपूर्ण भाषणात बोललेले आहेत. जे मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल, दिल्लीमधली जी युनिव्हर्सिटी आहे JNU, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, त्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी अशा घोषणा दिल्या होत्या डफली वाजवत की मोदी तेरी कब्र खुदेगी. ह्या घोषणा फार आवडणाऱ्या आहेत विरोधकांना, विशेषतः काँग्रेसला किंवा गांधी कुटुंबियांना आवडणाऱ्या घोषणा आहेत. कारण त्यांच्या दृष्टीने मोदींची कधी कबर खोदली जाते, म्हणजेच काय तर मोदी कधी या सत्तेवरनं हटवले जातात, संपतात मोदी, याचं स्वप्न ते पाहत आहेत. आणि त्याची ही परिसीमा आहे. आणि त्याचा उल्लेख करत मोदींनी या भाषणामध्ये सांगितलं की माझ्या नेतृत्वामध्ये किंवा माझ्या सरकारमध्ये ज्या ज्या योजना आणल्या, 370 कलम जे हटवण्यात आलं त्यामुळे यांना राग आला. सैन्याच्या बाबतीत जे काही दुर्लक्ष करण्यात आलं होतं वारंवार, त्या सैन्याला बूट पण नव्हते, त्यांना बुलेट प्रूफ जॅकेटं नव्हती, त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची साधनसामुग्री नव्हती, ती सगळी या काळामध्ये देण्यात आली. त्यांच्यासाठी खजिना उघडण्यात आला की सैन्याला सगळं मिळालं पाहिजे. आणि आपण पाहतोय आता वेगवेगळ्या प्रकारचे आपण अस्त्रशस्त्र विकत घेतलेली आहेत किंवा आपण अनेक ठिकाणी आपल्या माध्यमातून, आत्मनिर्भरतेच्या माध्यमातून आपण सुटे भागसुद्धा बनवतो आहोत. हे सगळं चित्र बदललेलं आहे. गावामध्ये वीज पोचलेली आहे. ज्या गावांमध्ये त्या काळात काँग्रेसच्या UPAच्या काळात वीज पोचली नव्हती, अशा 18,000 गावांमध्ये वीज पोचली. सोलार पॅनल आले, त्याच्यावर ऊर्जा निर्माण होते. आर्थिक क्षेत्रात बघायला झालं तर युरोपियन युनियनशी आपण करार केला, मदर ऑफ ऑल डील्स असं त्याला म्हटलं जातं. तो करार पहिल्यांदाच झालेला असा युरोपियन युनियनशी. कोणत्या काळामध्ये? जेव्हा युरोप आणि अमेरिका यांचं सख्य आहे आपल्याला माहिती आहे, अशा काळात सुद्धा युरोपने भारताशी करार केला. वेगवेगळ्या देशांचे करार होत आहेत, वेगवेगळ्या देशांकडून भारताला सन्मान मिळतोय. अमेरिकेने सुद्धा आता जो करार केलेला आहे त्याच्यामुळे सुद्धा टॅरिफ जे आहेत ते कमी केलेले आहेत. ते त्यांच्याकडूनच पाऊल उचलण्यात आले. भारताने कोणतेही त्यांच्याकडे पाठपुरावा केला नाही किंवा हाजीहाजी केली नाही किंवा गुडघे टेकले नाहीत. ट्रम्पना स्वतःहून हे करावं लागलं. हे सगळं जे बदललेलं चित्र आहे जगभरातलं, जगभरातून मिळणारा सन्मान, जगभरातून भारताकडे एक वेगळी बाजारपेठ म्हणून पाहिलं जाणं, एक आव्हान वेगवेगळ्या देशांसमोर भारताचं असणं मोदींच्या काळामध्ये, याचा जळफळाट प्रचंड आहे. त्यातून ही वाक्य येतात की मोदी तेरी कब्र खुदेगी. हे काही करून मोदींना संपवलं पाहिजे.
तर आपल्याला निवडून येता येईल, नाहीतर निवडून येणं शक्य नाही. आपण इथे पुन्हा एकदा सत्ताधारी बनू शकत नाही. आणि याचं कारण अनेक वर्ष ती सत्ता गाजवलेली आहे. त्याचा मोदींनी उल्लेख केला की इंदिरा गांधींच्या काळामध्ये ही जी लोकसंख्या आहे ती नेहरूंच्या काळात 35 कोटी होती, इंदिरा गांधींच्या काळात 57 कोटी होती देशाची लोकसंख्या. ती लोकसंख्या एक प्रकारची डोकेदुखी आपली, आपल्यावरचं एक ओझं आहे असं मानलं जायचं आणि ते जाहीररित्या बोलून दाखवलं जायचं. एवढी लोकसंख्या आहे आमची आणि ही समस्या बनलेली आमच्यासाठी. पण मोदी त्यावर म्हणाले की 140 कोटी आज लोकसंख्या आहे, जनता आहे आज आपली. ही आमची समस्या नाही, ते हे आमचं सामर्थ्य आहे. यातले नवयुवक हे आमचं सामर्थ्य आहे, ते काहीतरी करून दाखवणार आहेत. हे 140 कोटी लोक जे आहेत ते भारताला पुढे नेणार आहेत, भारताचं भविष्य ते आहे. म्हणजे किती चित्र बदललेलं आहे दाखवण्याचा प्रयत्न मोदींनी केला, वेगवेगळ्या योजनांची माहिती सांगितली. हे जे बदलणार चित्र आहे हे आपण का बदलू शकलो नाही आपल्या काळात? हे जे आहे ते काँग्रेसला कुठेतरी डाचतंय, त्यांच्या गांधी कुटुंबियाला डाचतंय की आपण या देशावर सत्ता गाजवली. नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, या सगळ्यांनी सत्ता गाजवली, सत्ताधीश बनलो आपण. पण आज मोदींसारखा कोणतरी सर्वसामान्य माणूस सत्तेवर बसला आणि आम्हाला सत्ताच नाही. आणि म्हणून मग त्यांचा द्वेष करणं, वेगवेगळ्या पद्धतीने द्वेष करणं, मग सभागृहात बोलू देणं, बोलण्यास नकार देणं, त्याच्या विरोधात प्रयत्न करणं, त्यांच्या विरोधात वेगवेगळे मीम्स किंवा व्हिडिओ बनवणं, हे सगळं त्याचा सगळा परिपाक आहे. त्यामुळे मोदींनी 2-3 वेळा उल्लेख केला की मोहब्बत की दुकान नावाचं जे काही सुरू केलेलं आहे राहुल गांधींनी, हे फक्त एक दुकानाची पाटी आहे. ती मोहब्बत की दुकान आतमध्ये द्वेषाचंच दुकान आहे. आणि तो द्वेष भाजपचा, RSSचा वगैरे नाहीच आहे. त्यांचा तर ते करतातच, पण तो दुय्यम आहे. प्रमुख द्वेष आहे तो मोदींचा द्वेष आहे. ही व्यक्ती जी आहे त्याला काही करून संपवलं पाहिजे, काही करून हटवलं पाहिजे. आणि त्यामुळे चांगलं काही घडलं तर त्याला चांगलं न म्हणता ते वाईटच घडलेलं आहे असं सांगण्याचा जो काही प्रघात सुरू केलेला आहे त्याला दिलेलं उत्तर हे मोदींनी आहे. एक प्रकारे मोदी द्वेषाचं जे कारस्थान काँग्रेसने सुरू केलेलं आहे त्यांची साल्टी मोदींनी या भाषणातून काढलेली आहे. त्यामुळे सर्वसाधारण भाषण नाही, एरवीसुद्धा लोकसभेमध्ये अनेक वेळा त्यांची भाषणं झाली, राज्यसभेत झालेली आहेत, ती गाजलेली आहेत. काँग्रेसवर सुद्धा त्यांनी भरपूर टीका केली आहे, नेहरूंवर टीका केली आहे. पण हे भाषण मोदींच्या द्वेषाला दिलेलं उत्तर होतं आणि ते सुद्धा अत्यंत संयमी भाषेत. तिथे कुठेही प्रचंड राग आहे, रोष आहे, मनामध्ये काहीतरी खदखद आहे, यातून ते भाषण नाही. एक प्रकारे लोकांसमोर काँग्रेसचा, राहुल गांधी असतील किंवा गांधी कुटुंबीय असतील यांचा खरा चेहरा काय हे उघड करण्याचं काम मोदींनी केलं. म्हणून या भाषणाला महत्त्व आहे. तुम्हाला याविषयी काय वाटते जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.